नमस्कार मित्रांनो. तर वृश्चिक राशीच्या मंडळींनो, जुलै 2026 मध्ये तुम्हाला घरदार सोडून जावे लागू शकते. कारण या जुलै महिन्यात तुमच्या जीवनात 5 भयानक घटना घडण्याची शक्यता आहे. हा जुलै महिना साधासुधा समजू नका. कारण मित्रांनो, या महिन्यात तुमची 4 अपूर्ण स्वप्ने पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. हे ऐकल्यावर तुम्ही आनंदाने उड्या माराल. पण मित्रांनो, तुमच्याकडून जर एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा झाला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुःख सहन करावे लागू शकते. त्यामुळे या महिन्यात काय करायचे आणि काय टाळायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही थोडासाही चुकवला तर महिन्याच्या शेवटी तुम्हालाच पश्चात्ताप होईल आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल, काश हा व्हिडिओ मी आधी पाहिला असता तर हा जुलै महिना माझ्यासाठीही उत्तम ठरला असता. म्हणून मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. या व्हिडिओसाठी थोडा वेळ द्या. हा महिना तुमच्यासाठी अत्यंत चांगला ठरू शकतो आणि येणाऱ्या संकटांपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. कोणते उपाय करायचे, कोणती काळजी घ्यायची आणि कोणते आनंदाचे क्षण मिळणार आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने समजावून सांगणार आहे. मित्रांनो, हे वर्ष सुरू होऊन आता 6 महिने पूर्ण झाले आहेत. या 6 महिन्यांनी तुम्हाला खूप रडवले, खूप तडफडवले. छोट्या छोट्या गोष्टींसाठीही तुम्हाला संघर्ष करावा लागला. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती तेव्हा तुमच्या सोबत कोणीच नव्हते. तुम्ही एकट्यानेच आयुष्यातील दुःख आणि संघर्षांचा सामना करत राहिलात. ज्यांना तुम्ही मदत केली, ज्यांना आधार दिला, त्याच लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली. पण काय करणार, तुमची राशीच वृश्चिक आहे. तुमच्या आयुष्यात हे नेहमीच घट आले आहे. लहानपणापासूनच तुमच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे टाकण्यात आले. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य लहानपणापासूनच हरवले. तुम्ही मनमोकळेपणाने आनंदही घेऊ शकलात नाही. स्वतःची स्वप्ने आणि इच्छा तुम्ही कायम दाबून ठेवल्या. पण हा जुलै महिना तुमच्या त्या दडपलेल्या इच्छा आणि अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आला आहे. ज्या इच्छा तुम्ही स्वतःच दाबून ठेवल्या होत्या त्या आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, नालायक समजले, तेच लोक जुलै महिन्यात तुमचे कौतुक करताना दिसतील. कारण मित्रांनो, या महिन्यात 5 मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. तसेच महिन्याच्या शेवटी शनी वक्री होणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे. ज्या गोष्टींची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती असे परिणाम तुम्हाला पाहायला मिळू शकतात. पण वृश्चिक राशीच्या मंडळींनो, गेल्या 6 महिन्यात तुम्ही काहीतरी अतिशय मौल्यवान गमावले आहे. कुणी एखादे नाते गमावले, कुणी आपली प्रिय व्यक्ती गमावली, कुणी धन किंवा संपत्ती गमावली, तर कुणी चेहऱ्यावरील हास्य गमावले. काहींनी स्वतःची स्वप्ने आणि ध्येयही हरवली. मागील 6 महिन्यात प्रत्येकाने काही ना काही महत्त्वाची गोष्ट गमावली आहे आणि त्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. मित्रांनो, मागे वळून पहा. जानेवारी महिन्यात तुम्ही जसे होतात तसे आज राहिलेले नाही. तुमचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. सततच्या ठेचांमुळे तुम्ही आता अधिक मजबूत होत आहात. आता कोणत्याही गोष्टीत तुम्हाला पूर्वीसारखा आनंद वाटत नाही. तुमचे आवडते जेवण समोर ठेवले तरीही तो आनंद मिळत नाही. तुमची आवडती वस्तू किंवा गोष्ट समोर असली तरीही मनाला पूर्वीसारखा आनंद होत नाही. कारण वृश्चिक राशीने इतकी दुःखे सहन केली आहेत की आता ना दुःखांची भीती उरली आहे, ना आनंदातही पूर्वीसारखा उत्साह राहिला आहे. मागील काळात राहू तुमच्या सुखसुविधांच्या भावात, केतू करिअरच्या भावात आणि शनिदेव पंचभावात म्हणजे प्रेम, संतती आणि शिक्षणाच्या भावात असल्यामुळे अनेक कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यात आले. त्यामुळे तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही. पण आता हा जुलै महिना तुमच्या आयुष्यात एक वेगळीच कथा लिहिणार आहे. तुमचे जीवन अशा प्रकारे बदलणार आहे की संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकते. मी हे विनाकारण सांगत नाही. त्यामुळे या महिन्यात सावध आणि सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांना, पुढे जाण्यापूर्वीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की गेल्या 6 महिन्यात
तुम्ही काही मौल्यवान गोष्ट गमावली आहे का? जर गमावली असेल तर ती कमेंटमध्ये जरूर लिहा. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, मला एक गोष्ट सांगा. हे वर्ष सुरू झाल्यापासून, शनिदेव पंचम भावात आणि राहू चतुर्थ भावात आल्यापासून तुमच्या आयुष्यात असे होत आहे का की एका संकटातून बाहेर पडताच लगेच दुसऱ्या संकटात अडकत आहात? एखाद्या मोठ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही महिनोन्महिने प्रयत्न केले, जीवाचे रान केले. जसेचे त्या संकटातून बाहेर आलात आणि थोडा दिलासा मिळाला, इतक्यात पुन्हा दुसऱ्या संकटात अडकलात. पुन्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी पूर्ण ताकद लावली, पण पुन्हा तेच घडत राहिले. एक संकट संपले की दुसरे संकट समोर उभे राहत गेले. एकूणच तुम्ही स्वप्नांच्या दिशेने धाव घेतली तरी अडथळे आले. ध्येयाकडे वाटचाल केली तरी अडथळे आले. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रत्येक ठिकाणी फक्त अडथळेच अडथळे आले. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण वृश्चिक राशीच्या मंडळींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मी तुम्हाला हे अगदी व्यावहारिक पद्धतीने समजावून सांगत आहे. 5 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करतील. ही सिंह राशी तुमच्या करिअरचा भाव दर्शवते. करिअरच्या भावात केतू जेव्हापासून विराजमान आहे तेव्हापासून तुम्हाला तुमच्या कामात किंवा व्यवसायात अपेक्षित समाधान मिळत नाही. मित्रांनो, तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय, कितीही प्रयत्न केले तरी त्यात तुम्हाला मनापासून आनंद मिळत नाही. मनाला शांतता लाभत नाही. चिंता आणि तणावाने तुम्हाला आतून पूर्णपणे पोखरून टाकले आहे. गेल्या 6 महिन्यात नोकरी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे इतके वाढले होते की तुमच्या चेहऱ्यावरील हास्यच नाहीसे झाले होते. तुमचे कुटुंबीय आणि तुमच्यावर प्रेम करणारे लोकही तुम्हाला पाहून विचार करत असतील की हा माणूस आधी कसा होता आणि आता किती बदलून गेला आहे. कारण करिअरच्या भावात केतू असल्यामुळे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात तुमची सतत परीक्षा सुरू होती. काही चांगले घडले तरी त्याचा आनंद तुम्हाला मनापासून अनुभवता येत नव्हता. एकटेपणा आणि अलिप्ततेची भावना सतत जाणवत होती. करिअरमध्ये कोणीही तुमची मदत करत नव्हते आणि तिथे सुरू असलेले राजकारणही तुम्हाला समजत नव्हते. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आता तुमच्यासाठी सकारात्मक गोष्ट काय आहे? सकारात्मक गोष्ट म्हणजे शुक्र करिअरच्या भावात येऊन केतूच्या जवळ विराजमान होणार आहेत. जेव्हा शुक्र केतूच्या जवळ येतील तेव्हा केतूमुळे तुम्ही जे नकारात्मक परिणाम सहन करत होता त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागेल. करिअरमध्ये आता हळूहळू स्थिरता येईल. चिंता आणि तणावातून तुम्हाला मुक्ती मिळेल. जबाबदाऱ्यांचे जे ओझे होते ते हलके होईल. तसेच नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. गेल्या 6 महिन्यात करिअरमध्ये जे घडले नाही ते आता शुक्राच्या आगमनामुळे घडू लागेल. त्यामुळे ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मित्रांनो, शुक्र तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहेत. करिअरमध्ये अनेक नवीन संधी दिसू लागतील. जे नोकरीसाठी तयारी करत आहेत किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनाही आता चांगली प्रगती आणि उत्तम निकाल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची तयारी पूर्ण ताकदीने सुरू ठेवा. शुक्र सध्या अत्यंत शुभ स्थितीत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शुक्र केतूसोबत आले आहेत, त्यामुळे जिथे शुक्र असतात तिथे त्या गोष्टीचा आदर करणे आवश्यक असते. म्हणजेच तुम्ही जी नोकरी करता तिचा आदर करा. तुम्ही जे काम करता त्याचा सन्मान करा. त्या कामाबद्दल असमाधानी राहू नका. नेहमी स्वतःला सांगा, जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठीच घडत आहे. याशिवाय वृश्चिक राशीच्या मंडळींनो, एक गोष्ट सांगा. गेल्या 6 महिन्यात आणि राहुकेतूच्या प्रभावानंतर तुम्हाला नको असूनही काही अशी कामे करावी लागली का ज्याबद्दल नंतर तुम्हाला पश्चात्ताप झाला? नको असूनही तुम्ही कोणाची मदत केली? नको असूनही ज्याच्याशी बोलायचे नव्हते त्याच्याशी बोलावे लागले? नको असलेले अन्न खावे लागले? नको असलेले काम करावे लागले?
एकूणच तुम्हाला स्वतःच्या मनाला वारंवार दाबावे लागले. या 6 महिन्यात तुम्ही तुमच्या मनाचा खूप त्याग केला आहे. जर असे तुमच्यासोबत घडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण हाच काळ वृश्चिक राशीसाठी सुरू होता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी येत होत्या, पैसा देखील येत होता. मात्र काही चुका झाल्यामुळे तो पैसा टिकू शकला नाही. काही आवडत्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर गेल्या, मग ती एखादी वस्तू असो किंवा एखादी व्यक्ती. हे तुटणे पूर्णपणे आणि कायमस्वरूपी झाले आहे. तुम्ही सर्वांचे भले केले, सर्वांना वेळ दिला, अनेकांसाठी स्वतःच्या रात्रीची झोपही गमावली. पण ज्यांच्यासाठी तुम्ही एवढे केले त्यांच्याकडूनच तुम्हाला सर्वात मोठी दुखापत मिळाली. त्यांच्यामुळेच तुमच्या मनाला सर्वाधिक वेदना झाल्या. हेच वृश्चिक राशीच्या लोकांसोबत घडत आले आहे. कारण वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने खूप निरागस आणि भावनिक असतात. ते पटकन भावनांमध्ये वाहून जातात. एखाद्याने खोटे अश्रू दाखवले तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. म्हणून आता थोडे कठोर व्हा. जेव्हा शुक्र केतूसोबत येतील तेव्हा स्वतःची अधिक काळजी घ्या. एकूणच या काळात स्वतःला प्राधान्य द्यायला शिका. मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या सुखसुविधांच्या भावात राहू बराच काळापासून विराजमान आहेत. पण त्या भावाचे स्वामी शनी आता रेवती नक्षत्रात प्रवेश करत आहेत आणि ते पंचभावात आहेत. त्यामुळे या जुलै महिन्यात या गोष्टीचे महत्त्व अधिक वाढलेले दिसेल. कारण या काळात गुरुपुष्य नक्षत्राचाही प्रभाव राहणार आहे. यामुळे लक्झरी आणि सुखसुविधांशी संबंधित गोष्टींमध्ये थोडी सावधगिरी बाळगा. सुखसुविधा वाढतील, पण त्यासाठी गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. तुमचा खर्च नेहमी तुमच्या बजेटनुसारच असावा. याशिवाय मंगळ सप्तमेश म्हणून प्रभावी झाले आहे. सप्तम भावाचे स्वामी केतूसोबत विराजमान आहेत. पण चांगली गोष्ट म्हणजे मंगळही तिथे आले आहेत. त्यामुळे काही मिश्र पण शेवटी सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळू शकतात. एकूणच कधी-कधी तुम्हाला असे वाटू शकते की तुमचा जीवनसाथी तुमच्या भावनांची कदर करत नाही. तो तुम्हाला समजून घेत नाही. तुमच्या भावना आणि इच्छा त्याला समजत नाहीत. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तो कमी पडत आहे असेही तुम्हाला वाटू शकते. भागीदारीच्या कामांमध्येही अशीच परिस्थिती दिसू शकते. याशिवाय मंगळाच्या प्रभावामुळे जीवनसाथीसोबत कधीकधी वाद, भांडणे, अहंकार आणि मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकूणच हा महिना वृश्चिक राशीसाठी गैरसमजांचा ठरू शकतो. प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि जीवनसाथीसोबतच्या नात्यात तुम्हाला अधिक समजूतदारपणे वागावे लागेल. जर समजूतदारपणा दाखवला नाही तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. याशिवाय सूर्यदेव गुरुजवळ म्हणजेच तुमच्या भाग्यभावात प्रवेश करणार आहेत. गुरु आधीपासूनच अत्यंत शुभ स्थितीत आहेत. ते कर्क राशीत उच्च राशीत विराजमान आहेत. जेव्हा सूर्य गुरुजवळ येतील तेव्हा भाग्यभावात गुरु आणि सूर्य यांची युती होईल. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात जे वारंवार अडथळे येत होते, जसे मी सुरुवातीला सांगितले की एका संकटातून बाहेर पडताच तुम्ही दुसऱ्या संकटात अडकत होता, ती परिस्थिती आता बदलू लागेल. अखेर तुम्हाला त्या संकटांच्या मालिकेतून मुक्ती मिळेल. आता तुम्ही अडचणींमधून बाहेर पडाल आणि दीर्घकाळानंतर मनःशांतीचा श्वास घ्याल. आता तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर केंद्रित कराल. होय, गेल्या काही काळात तुम्ही स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांचा त्याग केला. राहुकेतूच्या प्रभावामुळे तुम्हाला स्वतःच्या मनाविरुद्ध जगावे लागले. पण आता त्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. एकूणच हा काळ काहीतरी मोठे करण्याचा आहे. जेव्हा भाग्यभावात गुरु आणि सूर्य दोघेही एकत्र असतात तेव्हा मोठी कामे करण्याची संधी मिळते. वृश्चिक राशीचे लोक लहान यशात समाधानी राहत नाहीत. त्यांना नेहमी काहीतरी मोठे साध्य करायचे असते आणि हा महिना त्यासाठी अनुकूल ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नतीची शक्यता आहे. नोकरीसोबत व्यवसाय सुरू करण्याची संधीही मिळू शकते.
मित्रांनो, वृश्चिक राशीबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करता. तुमच्यात जिद्दही असते. पण एक कमतरता अशी आहे की तुम्ही सहजपणे इतरांच्या बोलण्याने विचलित होता. समजा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचला आहात. इतक्यात कोणीतरी येतो आणि तुमच्या कानात सांगतो, हा मार्ग योग्य नाही, पुढे जाऊ नकोस, तुझ्यासाठी हे नाही, आणि तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मागे फिरता, दुसरा मार्ग स्वीकारता. हीच चूक तुम्ही वारंवार करता. त्यामुळे जुलै महिन्यात ही चूक अजिबात करू नका. या महिन्यातही अनेक लोक तुम्हाला भरकटवण्याचा प्रयत्न करतील. चुकीचा सल्ला देणारे लोक भेटतील. पण जर वृश्चिक राशीचे लोक आपल्या ध्येयावर ठाम राहिले आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवला, तर त्यांना कोणीही थांबवू शकणार नाही. कारण तुमचे स्वामी मंगळ सप्तम भावात विराजमान आहेत. स्वामी सप्तम भावात असतील तर त्याचा परिणाम भागीदारी आणि वैवाहिक जीवनावर होतो. पण त्याचबरोबर भरकटण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे विशेष सावध राहा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचे लोक सहजपणे कुणासमोर झुकत नाहीत. तुमचे स्वामी मंगळ आहेत. पण गेल्या काही काळात तुम्हाला अनेक ठिकाणी नाईलाजाने झुकावे लागले. इतर लोक चुकीचे असतानाही स्वतःलाच दोष द्यावा लागला. तुम्ही इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधता. कधी कधी शत्रूंच्याही बोलण्यावर विश्वास ठेवता. एखादी व्यक्ती एकदा चूक करूनही तुम्ही तिला पुन्हा संधी देता. त्यामुळे सध्या तरी ही सवय टाळा. मी पुढे उपायही सांगणार आहे आणि आवश्यक सावधगिरी देखील सांगणार आहे. पण सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जुलै महिन्यात संयम राखणे. थोडा धीर धरावा लागेल. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, उपाय मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे बुधाचे वक्री होणे. बुध वक्री होऊन पुन्हा अष्टम भावात प्रवेश करतील. स्वतःच्या राशीत वक्री होणारा बुध अष्टम भावात असल्यामुळे आरोग्याबाबत काही चिंता निर्माण होऊ शकते. अचानक चिंता आणि तणाव वाढू शकतो. रात्री डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. थकवा वाढू शकतो. आळसही जाणवू शकतो. गेल्या काही काळापासून एखाद्याने छोटीशी गोष्ट जरी बोलली तरी ती तुम्ही मनाला लावून घेत आहात. पण आता छातीवर दगड ठेवून फक्त आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात राहा. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. आता सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे या संपूर्ण महिन्यात भावनिक होऊ नका. होय, बुध तुम्हाला भावनिक बनवू शकतात. पण कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. जर भावनांच्या आहारी गेलात तर पैशांचे नुकसान होऊ शकते. वेळेचेही नुकसान होऊ शकते. याशिवाय आपल्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवा. कारण कदाचित तुम्ही कोणाला एखादे वचन द्याल किंवा एखादा शब्द द्याल आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होईल. त्यामुळे विचारपूर्वकच बोलावे. प्रेमाच्या नात्यात परस्पर आदर आवश्यक आहे. कारण शुक्र आणि मंगळाचा प्रभाव सप्तम भावावर आहे आणि शुक्र केतूसोबत आहेत. त्यामुळे स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवा. प्रेमासाठी स्वतःला गरजेपेक्षा जास्त झुकवू नका. गेल्या 6 महिन्यात तुम्ही अनेकदा तडजोड केली आहे. आता मात्र स्वतःचा सन्मान जपणे आवश्यक आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. बुधाचे वक्री होणे तुम्हाला आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याचा संकेत देत आहे. स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला जे आवडते ते खा, जे आवडते ते करा. शक्य तितका वेळ स्वतःसाठी द्या. गेल्या 6 महिन्यांपासून तुम्ही स्वतःच्या मनावर खूप नियंत्रण ठेवले आहे. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टीही केल्या नाहीत. अनेक आवडत्या गोष्टींचा त्याग केला आहे. त्यामुळे आता स्वतःच्या मनाला खूप दाबून ठेवू नका. कारण शुक्र केतूसोबत जात आहेत. त्यामुळे शुक्राला बळकट ठेवणे आवश्यक आहे. आता उपायाबद्दल बोलायचे झाल्यास या महिन्यात मंगळ सप्तम भावात आहेत आणि शुक्र दशम भावात आहेत. त्यामुळे दोघांसाठी एक विशेष उपाय आहे. मंगळवारी पिंपळाच्या 11 पानांवर राम हे नाव लिहा.
त्या पानांची माळ तयार करा आणि ती श्री हनुमानांना अर्पण करा. त्यानंतर मनःशांती, संयम आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. शुक्राला बळकट करण्यासाठी चांदीची अंगठी किंवा चांदीची साखळी अवश्य धारण करा. मित्रांनो, जुलै 2026 हा वृश्चिक राशीसाठी सामान्य महिना नाही. हा महिना तुमचे भाग्य बदलू शकतो किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसानही करून जाऊ शकतो. त्यामुळे या व्हिडिओत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय अवश्य लिहा. आणि लक्षात ठेवा, जुलै महिन्याचा शेवट होण्यापूर्वी वृश्चिक राशीच्या जीवनात अशी एक घटना घडू शकते जी तुमच्या पुढील अनेक वर्षांचे भविष्य ठरवेल. ती कोणती घटना असेल हे आता काळच सांगेल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा आणि पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि रहस्यमय राशीभविष्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हर हर महादेव.